व्याकरण शास्त्रामध्ये अनेक शब्द एका शब्दामध्ये आणावे लागतात, त्यालाच कवी म्हणतात. फापट पसार लावतो त्याला कवी म्हणत असतात. 10 शब्दाचा मिळून एकच शब्द करायचा असतो त्याला कवित्व म्हणतात. पण नामदेव महाराजांनी एकच शब्दाचे 3 बार सांगितलं का, तर एखादा शब्द आपल्याला आत्यंतिक दृष्टिकोनातून जर पटवून द्यायचा असेल तर त्यावेळेला आपल्याला विनंती करावी लागते, तुम्हाला यावंच लागतंय, नाही यावंच लागतंय, नाही यावंच लागतंय. माझ्या मुलाचं लग्न आहे. एखादा व्यक्ती जर आपल्याला अत्यंत प्रिय असेल तर प्रिय व्यक्तीच्या बाबतीत मध्ये आपण 3 वेळा त्याला आग्रह करतो. तसं नामदेव महाराजांना 3 वेळा शब्द वापरला, साधू थोर जाणा. भगवान परमात्माही थोर नाही कलियुगामध्ये, फक्त कोणी तर तुमचा आमचा उद्धार करण्याचं सामर्थ्य फक्त संतांमध्येच आहे. त्या साधू संतांची ओळख आम्हाला कशी व्हावी, त्यांचं स्वरूप कसं आहे. नामदेव महाराज म्हणतात की ते सगळीकडे भगवत भाव बघतात. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये लोकी तोची सर्वभूत